असं तुम्हाला वाटतं काकू, पण ॲडजस्टमेंटच्या बाबतीत आमची मनू कशी आहे ते तुम्हाला खरंच माहिती नाही आहे. नाही म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी मोठी बहीण आहे आणि मनू समोर आहे म्हणून मी हे सगळं बोलतेय, पण आयुष्यात ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे मनूकडून शिका. त्याच्यामुळे ही ॲडजस्टमेंट मनूसाठी काहीच नाही आहे. म्हणजे एक वेळ मी नवीन जागी गेले ना तर मी चिडचिड करेन, पण मनूच्या बाबतीत चिडचिड ही गोष्ट शक्यच नाही आहे. आता मनूला कदाचित असं वाटत असेल की माझी बहीण जी माझ्याशी एवढं भांडते ती आज माझ्याबद्दल एवढं चांगलं का बोलतेय, पण आहे ते आहे. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मी मनूला विचारायचे की काय मनू, समजा तुझं लग्न झालं आणि तुला घर सोडून लांब जायला लागलं तर तू काय करशील. तर मनू मला म्हणायची की मला सासर चांगलं मिळालं ना तर मी कुठेही जाऊ शकते. आणि आज सलील तिच्या आयुष्यात आला. सो आय एम व्हेरी हॅपी. आम्ही आमच्या ताईशी इतकं कधी बोलत नव्हतो, पण ह्यांचं मानसीवरचं प्रेम बघून मला माझ्या ताईची आठवण झाली. लग्नानंतर ताई मानसीला किती मिस करणार आहे हे आत्ताच कळतंय मला. त्यामुळे आपण असं करूया, साखरपुडा आपण मुंबईतच करूया आणि लग्न मात्र आपण बँगलोरला करूया. मगापासून मी मानसीच्या चेहऱ्यावर काळजी बघतेय. आता साखरपुडा इथेच होणार आहे. खुश ना? चला तर मग आपण लग्नाच्या खर्चाचं कसं काय करायचं? मला वाटतं आपण खर्च जो काय तो निम्मा निम्मा करूया, ते दोघांनाही बरं. अरे हे कुणी काही घेतलंच नाही. घ्या ना घ्या. घ्या घ्या. हो घेतलं परत आता. घे का मुली, घे चहा घे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय आला? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.